संकल्पने तिच्या ओलावलेल्या पापण्यांवर अलगद किस करत म्हटलं, तुझं मला स्वतःमध्ये सामावून घेणं आणि माझ्यात हरवून जाणं माझ्या मनाला खूप शांत आणि सुखद अनुभव देत आहे जान. मला माहित आहे तू माझ्यावर खूप प्रेम करतेस. मला आता आणखी कशाचीही इच्छा नाही. अंशुलाच्या ओठांवर एक समाधानाचं हसू उमटलं. मग संकल्प तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिचा हात पकडून म्हणाला, चल एंजल, नाहीतर सगळे आपल्याला शोधत इथे येतील. पण अंशुलाने एकही पाऊल पुढे टाकलं नाही. तिला तर अजून आपल्या सरांना आपल्या मनातल्या प्रेमाची जाणीव करून द्यायची होती. तिने संकल्पची हत्तेली पकडून त्याला आपल्या जवळ ओढलं. मग त्याचा चेहरा आपल्या नाजूक हातात घेत हळूहळू त्याला आपल्या हृदयाशी जवळ करत म्हणाली, ऐकताय ना सर, हे जे माझं हृदय धडधडतंय ना, त्यात तुमचा सुगंध आणि तुमच्या धडधडीचा आवाज सामावलेला आहे. तुमचं प्रेम तर माझ्या नसांमधून रक्तासोबत वाहत आहे. आता मी जिवंत आहे, पण तुमच्यापासून वेगळं झाल्यावर माझे श्वासही चालणार नाहीत. संकल्पला जाणवलं की अंशुलाचं हृदय खूप वेगाने धडधडत होतं आणि जणू तिच्या प्रत्येक धडधडीत फक्त संकल्पचं नाव ऐकू येत होतं. त्याने हळू स्वतःला अंशुलापासून दूर केलं आणि तिच्या कपाळावर किस करत म्हणाला, तुझी ही जाणीव मला एका क्षणासाठीही तुझ्यापासून वेगळं वाटू देणार नाही. या नाजूक श्वासांनी आपल्या प्रेमाची एक मजबूत दोर बांधली आहे. आजच नाही तर आयुष्यभर मोठ्यातला मोठा वादळ सुद्धा आपल्याला वेगळं करू शकणार नाही. संकल्पने हळूच तिच्या गालांवर किस केलं. अंशुलाच्या पापण्या हळूहळू झुकू लागल्या आणि ती नकळत लाजली. मग तिच्या डोक्यावर किस करत तो म्हणाला, चल प्रिन्सेस, नाहीतर खरंच तुझ्या इतक्या जवळ राहून माझा संयम सुटेल. संकल्पचं बोलणं ऐकून अंशुला लागली आणि त्याचा हात सोडून दिशाच्या रूम मध्ये परत आली. दिशा, रिधिमा आणि आयरा आपल्या रूम मध्ये बसून मूवी, कपडे आणि जिची कधीच न संपणारी चर्चा करण्यात व्यस्त होत्या. अंशुलाला पाहताच दिशा आनंदाने म्हणाली, वा वहिनी, तुमच्या चेहऱ्यावरचं हे तेज तर घडलेल्या संपूर्ण कहाणीची साक्ष देत आहेत. आता आम्हालाही सगळं वर्ड बाय वर्ड ऐकायचं आहे. आमच्या अकडू भावाने आपला हाले दिल तुला कसा सांगितला? लाजेमुळे अंशुलाच्या गालाचा रंग आणखीनच गुलाबी झाला. ती दिशाच्या खांद्यावर चेहरा ठेवत म्हणाली, ते अकडू नाहीयेत ताई, खूप चांगले आहेत. दिशाने आश्चर्याने डोळे मोठे करत म्हटलं, हे माझ्या देवा, मला कुणीतरी चिमटा काढा, मी स्वप्न तर पाहत नाहीये ना? अंशुलाने लाजत दिशाच्या खांद्यावर आपला चेहरा लपवला. दिशाने अंशुलाला अलगद जवळ घेत म्हटलं, खरंच वहिनी, मी तुम्हा दोघांसाठी खूप खुश आहे. नाहीतर ज्या परिस्थितीत तुमची एंगेजमेंट झाली होती आणि माझ्या छोट्याचा प्रत्येक क्षणी बदलणारा चेहराही मला माहित आहे. त्यामुळे मला खूप चिंता होती. माहित नाही तो तुझ्याशी कसा वागेल. त्यावर अंशुला आनंदाने म्हणाली, त्या सगळ्या जुन्या गोष्टी होत्या ताई. आता ते माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांना तर स्वतःपेक्षा जास्त माझ्या आनंदाची काळजी असते. माझे आई बाबा मला सोडून गेले तेव्हापासून मी स्वतःच्या आयुष्यावरच नाराज होते. पण जेव्हापासून सर माझ्या आयुष्यात आलेत तेव्हापासून मला माझ्या आयुष्यावरच प्रेम झालंय. आणि छोट्यावरही प्रेम करतेस ना? दिशा तिच्या हुनवटीवर बोट ठेवत म्हणाली. अंशुलाने एकदा सगळ्यांकडे पाहिलं आणि लाजत होकारती मान हलवली. तिकडे किचन जवळ बसलेल्या महिमाजी, संकल्पची आत्या आणि मोठी आई घर संसाराच्या गप्पांमध्ये व्यस्त होत्या. मोठ्या आई म्हणाल्या, आता आपल्या छोट्या मुलीचंही लग्न ठरलं आहे. बस ताई, तुमची मुलगी आयरा बाकी आहे. लवकरच आपल्या मुलांसारखा एक स्मार्ट मुलगा शोधून तिचेही हात पिवळे करून टाका. आपल्या पुरी सुखाने संसार करतील तर आपलं म्हातारपणही निवांत जाईल. त्यावर आत्या हसत म्हणाल्या, काय म्हणताय वहिनी, तुम्ही स्वतः अजूनही इतक्या तरुण दिसता. तयार होऊन बाहेर पडताना तेव्हा कित्येकांच्या काळजावर सुरी चालते आणि बिचाऱ्या भैयांना तुमच्या मागे मागे काठी घेऊन फिरावं लागतं. तुम्ही कुठे म्हातारपणाच्या गोष्टी करताय? संकल्पची आई आपल्या नंदेच्या बोलण्यावर खळखळून हसली आणि मोठी आई तर अगदी लाजून लाल झाली. त्यांनी आत्याचा कान पकडत म्हटलं, तू ना ननद राणी कधी सुधारणार नाहीस. गंमत म्हणजे आपली दिशा सुद्धा अगदी तुझ्यावरच गेली आहे. तीही आपल्या वहिनीला चैनीने जगू देणार नाही. बरं, या पोरी कुठे आहेत? त्यांचा काही आवाजच येत नाहीये, आत्याने विचारलं. मोठ्या आई म्हणाल्या, पोरी सुद्धा आपापल्या हसण्या खिदळण्यात व्यस्त असतील. मग उठत त्या म्हणाल्या, चला आपणही त्यांच्यासोबत थोडी मजा करून घेऊ. महिमाजी म्हणाल्या, ताई, त्या सगळ्या दिशाच्या रूम मध्ये जमल्या आहेत. दिशाच्या रूमच्या बाहेरूनच मोठमोठ्याने हसण्याचे आणि खिदळण्याचे आवाज येत होते. रूम मध्ये पोहोचताच महिमाजींनी कमरेवर हात ठेवत म्हटलं,
काय ग पोरीनो, तुम्ही तिघी मिळून माझ्या अंशूला परेशान का करत आहात? दिशाने कानाला हात लावत म्हटलं, अजिबात नाही आई. आम्ही तर वहिनींकडून छोट्याच्या मधासारख्या गोड गोड गोष्टी ऐकत आहोत. मोठ्या आईने आश्चर्याने म्हटलं, अरे देवा, गजबच झालं. महिमा, मी स्वप्न तर पाहत नाही ना. माझा कडू कारल्यासारखा मुलगा कधीपासून इतका गोड झाला? अंशुला अगदी निरागसपणे सगळ्यांकडे पाहत होती. महिमाजी म्हणाल्या, हो बेटा, संकल्प तुझी काळजी घेत होता ना तिथे, हे मला देखील जाणून घ्यायचं होतं. त्याने तुला कधी हर्ट तर केलं नाही ना? नाही आई, असं काहीच नाही. त्यांनी तर माझी खूप काळजी घेतली. अंशुला हळूच म्हणाली. महिमाजी म्हणाल्या, पाहिलं ताई, आपला संकल्प इतकाही वाईट नाही. तुम्हाला माहित आहे ना, तो प्रत्येक नातं मनापासून निभवतो आणि अंशुला तर त्याची होणारी पत्नी आहे. तिची काळजी घेणं तर त्याचं कर्तव्यच आहे. दिशा गालावर हात ठेवत म्हणाली, वहिनी, तुझ्या तोंडून छोट्यासाठी एवढ्या गोड गोष्टी ऐकून तर माझी इच्छा होत आहे की बस ऐकतच राहावं. आजपर्यंत छोट्याबद्दल इतक्या स्वीट गोष्टी स्वप्नातही ऐकायला मिळाल्या नाहीत. सगळ्यांना माहित होतं की संकल्प म्हणजे त्याचा बेधडक एरोगंट स्वभाव आणि त्याची अकड. त्याच्याबद्दल प्रत्येकाकडून हेच ऐकायला मिळायचं. मग महिमाजींनी दिशाच्या डोक्यावर हलकी चापट मारत म्हटलं, तू ना नेहमी माझ्या लाडक्या मुलाच्या मागेच लागलेली असतेस. अंशुला हसत म्हणाली, त्यांचा राग तर अजूनही कमी झालेला नाही आई. ते जर रागावले ना तर समोरच्याला आपल्या त्या लाल डोळ्यांनीच भस्म करून टाकतील. पण माझ्यासाठी ते तसे नाहीत. सगळे शांतपणे अंशुलाच्या भोळ्या गप्पा आणि तिच्या निरागसपणात हरवून गेले. मग दिशा अंशुलाला छेडत म्हणाली, आई, मला तर वाटते माझ्या एरोगंट भावाला प्रेम झालंय, तेही आपल्या या होणाऱ्या बायकोवर. दिशाच्या या बोलण्याने अंशुला लाजून अंग चोरून बसली आणि तिच्या चेहऱ्यावर आलेली लाजेची लाली पाहून सगळेच हसू लागले. महिमाजींनी अंशुलाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, आमची अंशू आहेच इतकी गोड की ज्या कोणाला भेटते त्याला थोड्याच वेळात आपलंसं करून घेते. मोठ्या आई म्हणाल्या, तेच तर. मी विचार करत होते, हा माझा अमरीश पुरी अचानक दिलीप कुमार कसा काय बनला? असो, माझ्या मुलाने चांगलंच काम केलं आहे. आणि जेव्हा डेव्हिलचं नाव घेतलं तेव्हा डेव्हिल हजर. मिस्टर ॲरोगेंट दारात उभे राहून आत बसलेल्या सगळ्यांकडे रोखून पाहत होते. त्याच्या डोळ्यावरूनच कळत होतं की त्यांच्या कानावरही काही गोष्टी पडल्या होत्या आणि इथे आपलंच प्रशस्तीपत्र वाचलं जातंय हे त्यांना कळलं होतं. त्यांनी एक भुवई उंचावत विचारलं, आई, आज फक्त गप्पांनी सगळ्यांचं पोट भरणार आहेस की जेवणही मिळणार आहे? दिशाने त्याची नक्कल करत म्हटलं, तुम्हाला तर माहित आहे ना, मला भूक अजिबात सहन होत नाही. संकल्पने तिची वेणी खेचत म्हटलं, जिजाजी सुद्धा भुकेने बैचेन झाले आहेत. जा आधी त्यांची विचारपूस करून ये. हे ऐकून सगळे हसू लागले आणि महिमाजी म्हणाल्या, चला चला, सगळ्यांनी आधी जेवून घ्या. थोड्याच वेळात सगळे डायनिंग हॉलमध्ये बसून जेवू लागले. अंशुला, आयरा, दिशा आणि रिधिमा सगळ्यांना जेवण वाढत होत्या. अंशुला पुरी घेऊन रतनजींच्या प्लेटमध्ये वाढू लागली. तेव्हा रतनजींनी प्रेमाने म्हटलं, या मुलींनो, तुम्हीही सगळ्यांसोबत बसून जेवा. मग सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं आणि नंतर लॉनमध्ये जाऊन आपापल्या सोयीनुसार बसले. अग्रीम, समर, संकल्प आणि त्याचे जिजाजी एका बाजूला बसले होते, तर त्यांच्या समोरच सगळ्या मुलींचा ग्रुप जमून गप्पा आणि मस्ती करत होता. घरातील सगळे मोठे त्यांच्यापासून थोडे दूर बसून पुढच्या प्लॅनिंगमध्ये व्यस्त होते. पण संकल्पचं मन मात्र फक्त आपल्या एंजलमध्येच अडकून पडलं होतं. अंशुला हसत हसत सगळ्यांशी बोलत होती. असंच काहीसं अग्रीमचंही झालं होतं. तो सगळ्यांच्या नजरा चुकवून मधूनच रिधिमाकडे पाहत होता. कदाचित तीही त्याच्याकडे पाहिल म्हणून. पण या दोघांच्या बाबतीत कन्या थोडी लाजरी आणि थोडीशी हट्टी होती. ती कदाचित मुद्दाम आयराशी बोलण्यात स्वतःला व्यस्त असल्याचं दाखवत होती. मात्र आता तिच्या चेहऱ्यावर आधीसारखी उदासी नव्हती. उलट आनंदाने तिचा चेहरा खुलला होता. या मैफिलीत आणखी एक देखणा आणि लाजरा राजकुमार होता. तो म्हणजे समर. तो मात्र पूर्णपणे अनभिज्ञ होता की संकल्पची आत्या आणि मामाजींनी त्याला आपल्या मुलीसाठी पसंत केलं आहे. पण त्यांची कन्या आयरा तर रिधिमा आणि दिशासोबत मिळून समरला छेडण्याची तगडी प्लॅनिंग करत होती. आता संकल्पच्या सालेसाहेबांना बहिणीच्या सासरी असं रिकाम्या हाताने कसं जाऊ द्यायचं? दिशाने अंशुलाचा हात पकडला आणि आयरा व रिधिमाला ओढत मुलांच्या जवळ येऊन बसली. मग ती म्हणाली, असे सगळे एकटे एकटे बसून मैफिल बोर का करताय? चला ना, अंताक्षरी खेळूया. खरंच खूप मजा येईल.
दिशाचा नवरा अखिल थोडा घाबरत म्हणाला, नाही नाही दिशू, मला गाणं गाता येत नाही. आयरा हसत म्हणाली, काही हरकत नाही जिजाजी, तुमची बारी आली की तुम्ही डान्स करा, गाणं आम्ही गाऊ. हे ऐकता सगळे खळखळून हसू लागले. समर बिचारा वर वर हसत होता, पण मनातल्या मनात घाबरत म्हणत होता, हे देवा, या दिल्लीतल्या पोरींच्या घरापासून आज माझा जीव वाचवा प्रभू. आणि संकल्प तर नुसता या मुलींना घुरत त्यांच्या हेतूंचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात संकल्पला काहीतरी आठवलं आणि तो अचानक उठून संकल्पला म्हणाला, आता आम्हाला निघायला हवं संकल्प. आम्हाला उद्या बनारससाठीही निघायचं आहे. बराच उशीर झालाय. जाण्याचं नाव ऐकताच संकल्पच्या हृदयात धस्स झालं. त्याने घाबरून अंशुलाकडे पाहिलं. तीही उदास होऊन त्याच्याकडेच पाहत होती. आयराने समरची टांग खेचत म्हटलं, हे काय, भाऊसाहेबांचे सालेसाहेब तर आतापासूनच मैदान सोडून पळतायत. समरने मोठ्या नम्रतेने म्हटलं, मी संकल्प समोर कधी मैदानात उभं राहूच शकत नाही. मी तर नेहमी त्यांच्या सोबत उभा आहे. अखिलने समरचा हात पकडून त्यांना पुन्हा बसवत म्हटलं, थोडा वेळ तरी बसा भाऊ, अजून कुठे उशीर झालाय. समर गप्प बसला. कदाचित त्याला वाटलं आता तरी जीव वाचला. पण दिशा आणि आयरा समरला परेशान करण्याची एकही संधी सोडत नव्हत्या आणि समोर बसलेला संकल्प मात्र गप्पच अंशुलाकडे पाहत होता. सगळ्यांच्या मध्ये संकल्पचं अशा प्रकारे आपल्याकडे पाहणं आज अंशुलाला पुन्हा एकदा अस्वस्थ करत होतं. कारण काही वेळापूर्वी संकल्पच्या जवळ आलेल्या त्या भावनांमध्ये ती अजूनही आकंठ बुडालेली होती. त्यात आता हे महाशय असेही विचार करत नव्हते की कुणी पाहिलं तर काय विचार करेल. अंशुलाच्या डोळ्यात हलकीशी नाराजी पाहून संकल्पला समजलं की त्याची जान मनातल्या मनात त्याची स्तुती करत आहे. अंशुलाने त्याच्याकडे पाहिलं तर संकल्पने हळूच ओठांनी थँक्यू म्हणत खट्याळपणे स्माईल केली. अंशुला घाबरून पुन्हा खाली जमिनीकडे पाहू लागली. संकल्पने आपल्या मोबाईलमध्ये अंशुलासाठी एक मेसेज टाईप केला. जेव्हा मला तुझ्या डोळ्यात हरवून जायचं असतं तेव्हा तू तुझी नजर जमिनीत खुपसून ठेवतेस. ही तर चिटिंग आहे ना जान. आता जमिनीत गाडलेला खजाना शोधणं बंद कर आणि पटकन इकडे माझ्याकडे बघ. मेसेज वाचताच अंशुलाच्या ओठांवर हसू आलं आणि ती संकल्पकडे पाहू लागली. संकल्पने एक डोळा मारत हसून तिला चिडवलं. सगळ्यांच्या नजरा चुकवत अंशुला मेसेज टाईप करू लागली. तुम्ही खरंच खूप वाईट आहात, खूप खूप वाईट, आणि सडू आणि अकडूही. सगळ्यांमध्ये बसून मला त्रास देत आहात. आणि तिने तो मेसेज संकल्पला सेंड केला. संकल्पनेही लगेच उत्तर दिलं, स्तुतीसाठी शुक्रिया जान, पण सडू आणि एरोगेंट तर मी त्यांच्यासाठी आहे जे ते डिझर्व करतात. तुझ्यासाठी तर मला फक्त जीवनसाथी आणि हमसफर बनून राहायचं आहे. अंशुलाच्या ओठांवरचं हसू आणखीन गडद झालं. दिशा बऱ्याच वेळापासून त्यांचा हा मौन संवाद पाहत होती. तिने झटकन अंशुलाचा मोबाईल उचलला आणि थोडं दूर जाऊन उभी राहत म्हणाली, वहिनी, ही आमच्या सोबत चिटिंग आहे. आमच्या सोबत बसून तू आपल्या त्यांच्याशी बोलण्यात बिझी आहेस. अंशुलाने विनवणीच्या स्वरात म्हटलं, मोबाईल दिला नाही तरी चालेल, पण प्लीज काही वाचू नका. समरने हात जोडत म्हटलं, प्लीज दिशाजी, माझ्या अंशुला परेशान करू नका. दिशा म्हणाली, ओहो, आपल्या बहिणीसाठी भाऊसाहेबांचं हृदय किती तळमळून उठलं. आता वहिनीचा हा मोबाईल एका अटीवर मिळेल. तुम्हाला माझं म्हणणं मानावं लागेल. बनारसी बाबू आज दिल्लीतल्या पोरींच्या तावडीत सापडले होते. आता जेव्हा त्यांच्या महादेवाचीही हीच इच्छा असेल तर त्यांना कोण वाचवणार. समरने लगेच म्हटलं, मला तुमची प्रत्येक अट मान्य आहे. तुम्ही जे म्हणाल ते मी करेन, पण माझ्या अंशुला परेशान करू नका. तेवढ्यात असं काही घडलं ज्याचा आपली हुशार मुलगी दिशानेही विचार केला नव्हता. दिशा अंशुलाचा मोबाईल आपल्या मागे लपवून हातात घट्ट पकडून उभी होती. संकल्पने मागून येत अंशुलाचा मोबाईल तिच्या हातातून घेतला आणि आपल्या खिशात ठेवला. दिशा खोट्या नाराजीने म्हणाली, दिस इज नॉट फेअर भाई. समर भाई कडून काहीतरी शिका. ते वहिनीसाठी आमची अटही मान्य करायला तयार झाले आणि तू मात्र मलाच हरवत आहेस. संकल्पने दिशाला साईडने मिठी मारत म्हटलं, माझी चांगली ताई, माझी मजबुरी समजून घ्या ना प्लीज. तुम्ही जिची छेड काढत आहात ना ती माझी होणारी वाईफ मिसेस संकल्प राव आहे. तिला परेशान होताना मी कसं पाहू शकतो. पण तुम्ही हरला कुठे आहात. तुम्ही तर तिच्या भावाला हरवला आहे. आता तिच्या भावाने तुमच्या समोर गुडघे टेकले आहेत, तर आता तुम्हाला जसं हवं तसं त्यांना नाचवा. हे ऐकता सगळे जोर जोरात टाळ्या वाजवत हसू लागले. पण इथे समर वरून हसत होता, पण मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होता. तर आजच्या खेळासाठी असं ठरलं
की जितके लोक आहेत तितक्या चिठ्ठ्या बनवल्या जातील. प्रत्येकाने एक एक चिठ्ठी काढायची आणि त्यात जे काही लिहिलं असेल ते आत्ताच करून दाखवायचं. सर्वात आधी नंबर 1 ची चिठ्ठी अग्रीमच्या हातात आली. त्याला एक डायलॉग ऐकवायचा होता. अग्रीमने लाजत एक नजर रिधिमाकडे टाकली आणि म्हणाला, मी शाहरुख खानचा एक प्रसिद्ध डायलॉग ऐकवतो. आज भी उससे उतनी ही मोहब्बत करता हूँ, सिर्फ इसलिए नहीं कि कोई और मिला नहीं, पर इसलिए कि उससे मोहब्बत करने से फुर्सत ही नहीं मिली. सगळे जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. रिधिमाच्या पापण्या नकळत लाजेने खाली झुकल्या. आता रिधिमाची बारी होती, कारण तिला नंबर 2 ची चिठ्ठी मिळाली होती. खूप आग्रह केल्यानंतर रिधिमाने एक प्रसिद्ध शायरी ऐकवली. मोहब्बत की हकीकत से बढ़कर ख्वाब देखे है, ख्वाबों से हसी हकीकत पाई है. रिधिमाच्या आवाजात एक वेगळीच खनक आणि गंभीरता होती. तिच्या शायरीत अग्रीम इतका हरवून गेला की शायरी कधी संपली हे त्यालाच कळलं नाही. सगळे जोरजोरात टाळ्या वाजवत रिधिमाच्या शायरीचं कौतुक करू लागले. आता बारी होती समरची. त्याच्या चिठ्ठीत एक फिल्मी गाणं गाण्याचं लिहिलं होतं. जिममध्ये मेहनत करण्यात आणि आपल्या स्टाईलमध्ये राहण्यात माहिर असलेल्या आपल्या स्टायलिश समरला इथे मात्र मुलींसमोर घाम फुटला होता. तो लाजत म्हणाला, मला फक्त एकच गाणं नीट म्हणता येतं. जेव्हापासून शुद्धीवर आलो किंवा असं म्हणा नीट बोलायला शिकलो तेव्हापासून माझ्या अंशूला मी हेच गाणं गाऊन ऐकवत आलो आहे. तेच तुम्हा सगळ्यांना ऐकवतो. आणि सगळ्यांना निशब्द करत त्याने सुरापेक्षा भावनेत अधिक बुडून गाणं सुरू केलं. फुलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है. गाता गाता त्याचे डोळे पाणावले. अंशुलाच्या डोळ्यातही पाणी आलं आणि ती समरचा हात धरून त्याच्या जवळ जाऊन बसली. संकल्प त्या भाऊ बहिणीकडे पाहत होता. म्हणायला ते चुलत बहीण भाऊ होते, पण त्यांचं नातं सख्या भावंडापेक्षा कमी नव्हतं. त्यामुळे काही क्षणातच वातावरण थोडं भावूक झालं. 4थ्या नंबरवर दिशाची चिठ्ठी होती. तिने एकापेक्षा एक भन्नाट विनोद ऐकवले आणि सगळे हसून हसून लोटपोट झाले. त्यानंतर संकल्पच्या चिठ्ठीत स्वतःची कविता करून ऐकवण्याचं लिहिलं होतं. संकल्पने आपल्या स्वरचित कवितेच्या शेवटच्या 4 ओळी ऐकवत म्हटलं, तुझ्या हातात हात घेऊन प्रत्येक जन्म तुझ्यासोबत जगावा, तुझ्या नजरेत हरवून पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडावं, तुझ्या ओठांवरचं हसू जपताना माझं प्रत्येक स्वप्न सजावं आणि शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझंच नाव माझ्या ओठांवर असावं. कवितेच्या भावनेसोबत संकल्पच्या आवाजातली जी हळवी कळकळ होती ती सगळ्यांच्या मनाला स्पर्शून गेली. संपूर्ण लॉनमध्ये वाहवाच्या आवाजांचा गजर झाला आणि आमचे अकडू महाराज मात्र एकटक आपल्या एंजलकडेच पाहत होते. आता शेवटी बारी होती अंशुलाची. तिच्या चिठ्ठीत भजन लिहिलेलं होतं. ते पाहता सगळे ओ हो करत हसू लागले. मग अंशुलाने डोळे मिटून भगवान शंकराचं एक सुंदर भजन सुरू केलं. ईश्वर सत्य है, शिवही सुंदर है, सत्यम शिवम सुंदरम. तिच्या आवाजात इतका गोडवा होता की तिथे बसलेले मुलं मुलीच नाही तर थोडं दूर बसलेले घरातील मोठे लोकही भावविभोर झाले आणि शांतपणे त्या भजनात तल्लीन झाले. भजन संपताच यावेळी जोरदार टाळ्या घरातील मोठ्यांकडून वाजल्या. महिमाजी आपल्या सुनेची नजर काढत म्हणाल्या, माझ्या मुलीचं रंगरूप जितकं सुंदर आहे तितकाच गोडवा देवाने तिच्या आवाजात दिला आहे. देव तिला प्रत्येक वाईट नजरेपासून वाचव. थोड्या वेळाने फायनली समरने रतनसिंगजींचा निरोप घेत हात जोडून म्हटलं, आता परवानगी द्या अंकल, उशीर झाला आहे. उद्या आम्हाला बनारससाठीही निघायचं आहे. रतनसिंगजी म्हणाले, ठीक आहे बेटा, जेव्हा जायचंच आहे तर उशीर कशाला करायचा. तेवढ्या दिशा पटकन म्हणाली, समर भाई, समरजी. समरने अत्यंत नम्रपणे विचारलं, बोला. दिशा म्हणाली, मला फक्त 2 मिनिटासाठी अंशू वहिनीला माझ्या रूममध्ये घेऊन जायचं आहे. तिला काहीतरी दाखवायचं आहे. असं म्हणत तिने हात गळ्याजवळ ठेवून म्हटलं, आय स्वेअर जास्त वेळ लागणार नाही. रतनसिंगजी म्हणाले, बेटा, त्या लोकांना उशीर होत आहे. समर म्हणाला, काही हरकत नाही अंकल. जेव्हा दिशाजी म्हणत आहेत की त्यांना अंशूला काहीतरी दाखवायचं आहे तर दाखवू द्या. दिशा म्हणाली, थँक्यू समर भाई, यू आर सो स्वीट. समर हलकसं हसत म्हणाला, यू आर मोस्ट वेलकम दिशाजी. परवानगी मिळताच दिशा अंशुलाचा हात पकडून तिला जवळ जवळ ओढतच आपल्यासोबत घेऊन घाईघाईने निघाली. अंशुला म्हणाली, काय झालं ताई, तुम्हाला एवढी घाई का आहे? आपण कुठे चाललो आहोत? दिशा म्हणाली,
मला काही घाई नाहीये. घाई त्याला आहे. तू वेळेवर त्याच्यापर्यंत पोहोचली नाहीस ना, तर त्याची हार्टबीटच थांबेल. काय? हार्टबीट? हे काय म्हणताय ताई? अंशुलाने अगदी निरागसपणे विचारलं. दिशाने अंशुलाचा हात पकडून तिला रूमच्या आत ढकललं आणि म्हणाली, आता स्वतःच विचारून घे त्यांच्याकडून. असं म्हणत ती बाहेर निघून गेली आणि जाताना म्हणाली, अगदी निश्चिंत राहा, आत कोणीही येणार नाही. गोंधळलेल्या अंशुलाने रूममध्ये पाहिलं. संकल्प समोर भिंतीला टेकून उभा होता आणि शांतपणे तिच्याकडेच पाहत होता. अंशुलाचं काळीज धस्स झालं. संकल्पाचा चेहरा अचानक उतरला होता आणि त्याचा आवाजही जणू मोठ्या कष्टाने ओठांमधून बाहेर पडत होता. मला एकटं करून जात आहेस ना तू? संकल्पाच्या त्या निरागस प्रश्नाने अंशुला पूर्णपणे हलून गेली. ती काहीच बोलू शकली नाही आणि धावत जाऊन संकल्पाला बिलगली. संकल्पने तिला घट्ट आपल्या मिठीत घेतलं. अजून तर तू गेलीही नाहीस आणि बघ माझी काय अवस्था झाली आहे. मग उद्या जेव्हा तू माझ्यापासून कित्येक किलोमीटर दूर निघून जाशील, तेव्हा मी कसा राहू इतके दिवस तुला न पाहता, तुला जवळून न अनुभवता. अंशुला संकल्पच्या छातीशी लागून रडत होती. तिच्या अश्रूंनी संकल्पचा शर्ट भिजत होता. ती म्हणाली, तुमच्यापासून दूर जाणं मलाही आवडत नाहीये सर, पण जावं तर लागेलच ना. संकल्पने तिचा चेहरा वर केला आणि तिच्या ओलावलेल्या पापण्यांवर एक एक करून हळूच किस केलं. तू अशीच रडत राहिलीस ना जान, तर मग मी तुला अजिबात जाऊ देणार नाही हा. मग आज मला सगळ्यांचं काहीही ऐकावं लागलं तरी चालेल. तुझ्याशी आजच लग्न करून तुला कायमचं माझ्या जवळ ठेवीन. माहीत आहे ना, तुझे अश्रू मला अजिबात सहन होत नाही. त्याच्यासाठी मी काहीही करू शकतो आणि माझ्या निर्णयाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. संकल्पचं बोलणं ऐकून अंशुला रडता रडता हसली. पण तुमची गोष्ट आज भाई सुद्धा मान्य करणार नाहीत. एवढ्या दिवसांनी त्यांना मला आपल्यासोबत घरी घेऊन जाण्याची संधी मिळाली आहे. ते मला तुमच्याकडे अजिबात सोडणार नाहीत. संकल्पने तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं, तू इतकी निरागस आणि गोड आहेस की प्रत्येकाला तुझी साथ हवीशी वाटते. माझी आई आणि ताईला सुद्धा. मग माझं काय होत असेल याचा विचार कर. संकल्पने पुन्हा एकदा अंशुलाला आपल्या मिठीत घट्ट सामावून घेतलं. आय लव्ह यू जान, आय लव्ह यू सो मच. अंशुला त्याच्या छातीवर डोकं टेकवत हळूच म्हणाली, आय लव्ह यू टू सर. थोडा वेळ दोघंही शांतपणे एकमेकांच्या मिठीत विसावून एकमेकांना अनुभवत राहिले. मग तिने अलगद संकल्पच्या कपाळाचं चुंबन घेतलं. संकल्प काही क्षण आपल्या कपाळावर अंशुलाच्या ओठांचा तो स्पर्श अनुभवत राहिला. मग अगदी जवळून तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, मला तुला प्रत्येक क्षणी हसताना पाहायचं आहे. अंशुलाच्या ओठांवर हलकसं हसू उमटलं. मग संकल्प दिशाला आवाज देत म्हणाला, ताई तुमच्या चौकीदारीच्या ड्युटीचा टाइम संपला. दिशा आत येत म्हणाली, धिस इज नॉट फेअर छोट्या. काम होतं तेव्हा माझी चांगली ताई आणि काम झालं की मी चौकीदार. संकल्प हसत म्हणाला, तुम्ही चौकीदारी खूप छान करता ताई. तुला तर मी नंतर बघते. अजून लग्न होईपर्यंत तुला माझी खूप मदत लागणार आहे बेटा. आधी तुझ्या एंजलला तिच्या भावाकडे पोहोचवते, नाहीतर आईची चापट खावी लागेल. जाताना अंशुलाने पुन्हा एकदा मागे वळून संकल्पकडे पाहिलं. संकल्प ही मोठ्या प्रेमाने तिच्याकडेच पाहत होता. त्याने हलकेच पापण्या मिचकावल्या आणि अंशुलाच्या ओठांवर एक हलकसं हसू उमटलं. समर सर्व मोठ्यांसमोर हात जोडून त्यांच्या पाया पडत म्हणाला, तुमच्यासोबत वेळ घालून खूप छान वाटलं. आता तुम्हीही लवकरच बनारसला या. बाबा विश्वनाथांचं दर्शन घ्या. मुलींनी एका सुरात म्हटलं, आम्ही लवकरच येऊ. समरने नम्रपणे म्हटलं, नक्की या. आम्ही सगळे तुमची वाट पाहू. महिमाजींनी अंशुलाला मिठाईचे पॅकेट्स आणि गिफ्ट देत तिला आपल्या मिठीत घेतलं आणि म्हणाल्या, मी त्या दिवसाची वाट पाहीन बेटा, जेव्हा मी तुला कायमचं माझ्या जवळ घेऊन येईन. अंशुलाही आई म्हणत त्यांना बिलगली आणि मग सगळ्यांच्या पाया पडून निरोप घेतला. त्यावेळी अग्रीम आणि रिधिमा जवळच उभे होते. अग्रीमने हळू आवाजात म्हटलं, रिधिमा मला एकदा तुला भेटायचं आहे. प्लीज, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. रिधिमाने एकदा अग्रीमकडे पाहिलं आणि मग काहीही उत्तर न देता दुसरीकडे पाहू लागली. अग्रीमने थोड्या ठाम आवाजात म्हटलं, आता संकल्प आपल्या आत्याला सोडायला जाईल. मी त्याच्या रूम मध्ये तुझी वाट पाहीन आणि तुला माहीतच आहे वाट पाहण्याच्या बाबतीत मी किती हट्टी आहे. 2 वर्षाच्या बैचेनीने भरलेल्या प्रतीक्षेनंतर आज आपल्या प्रेमाला जवळून पाहण्याच्या ओढीने अग्रीम संकल्पच्या बाल्कनीत उभा राहून रिधिमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होता. खाली लॉनकडे पाहत असताना त्याच्या डोळ्यासमोर 2 वर्षापूर्वीच्या
दिवाळीच्या रात्रीचं दृश्य फिरू लागलं. मित्रांनो, आज इथेच थांबूया. उर्वरित कथा पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.